वाटायला काय आलं हा तर संशोधनाचा विषय होता. 1 रुपया बी नाही. आणि तिसऱ्या टप्प्यात जवळजवळ 33 कोटी रुपयाचं काम ते करणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर मग ते पहिल्या टप्प्यात का नाही हा विषय सर्व सुरुवात तीच नाही की आपल्या तालुक्याला आपण त्यातला किती वाटा आपल्या तालुक्याला येतोय इथून सुरुवात आहे. खरे आपल्याला जर भीमाशंकर जर पाहिलं तर खेड तालुक्यात असलेलं गाव आहे आणि भीमाशंकर हा माझ्या मतदारसंघातलं पहिलं गाव आहे. माझी पहिली मतदान पेटी ही भीमाशंकरच्या नावाने त्या ठिकाणी आहे. मग खऱ्या अर्थानं जर भीमाशंकर जर आपल्या तालुक्यात असेल तर त्याचा जो विकास आराखडा आहे त्या संदर्भातल्या सर्व गोष्टी या आपल्या तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा ग्रामस्थ असतील यांच्या नियोजनात ते सर्व होणं गरजेचं होतं. खऱ्या अर्थानं जेव्हा एवढा मोठा विकास आराखडा होतो तर आपल्या तालुक्याला काय मिळालं याची थोडीशी आम्ही चौकशी केली. तर त्या आपल्या तालुक्याच्या वाट्याला जवळजवळ 20% निधी येतो 30% टप्प्यामध्ये येतो. याच्यामध्ये आपल्या भागातनं जे रस्ते जातात ते रस्ते खऱ्या अर्थानं इथून मागच्या काळामध्येच पूर्ण होणं गरजेचं होतं की ज्यातून आपला पर्यटन असेल व्यवसाय असेल त्या पर्यटनाला चालना मिळेल अशी या ठिकाणी मला वाटत होतं. परंतु तसं काही नव्हतं. आता जे 3.5 कोटी रुपयाचं खड्डे भरायचं काम होतं खेडपासून साधारण भीमाशंकरपर्यंत. तर त्या 3.5 कोटीच्या कामामध्ये तळेघरपासून भीमाशंकरपर्यंत कार्पेट करून घेतले. आपल्या वाट्याला खड्डे भरायला सुद्धा त्यांनी ठेवलेलं नाही. इथून त्या कामांची सुरुवात होते. खऱ्या अर्थानं वाड्यापासून घोरगिरी असेल, पुढे वाशापासून पुढे असेल आणि पावलोपासून आंबोली असेल त्या तिन्ही रस्त्यांची दुरवस्था आहे. त्याकडे स्थानिक आमदारांनी खऱ्या अर्थानं लक्ष देणं गरजेचं होतं. तुम्ही फक्त तुमच्या स्वतःसाठी जर आपल्या तालुक्यातील पर्यटन स्थळ असेल आपलं खऱ्या अर्थानं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याची ओळख भीमाशंकर आहे. ते जर तुम्ही दुसऱ्यांचं नाव त्याला लावत असाल तर निश्चित पश्चिम पट्ट्याचं सर्व नागरिकांचा माझ्या पूर्ण मतदारसंघाचा त्याला पूर्ण तालुक्याचा त्याला विरोध आहे हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. खऱ्या अर्थानं आपल्या बाजूने जर घोरगिरी असेल, घोरगड असेल, खाली कोटेश्वर मंदिर असेल, जी काही पर्यटन स्थळ असतील किंवा आपल्या भीमाशंकरच्या संबंधित जेवढं आहे ते सगळं आपल्या खेड तालुक्यामध्ये आहे. आपण विकास करताना खेड तालुक्याच्या बाजूने करणं गरजेचं होतं. जर आपल्या बाजूने जर रस्ते झाले असते तर आपल्याला त्याचा फायदा झाला असता. आमच्या आदिवासी भागातील तरुणांना या ठिकाणी चाकण असेल, मुंबई असेल या ठिकाणी जायची गरज पडली नसती. जर त्यांना स्थानिक ठिकाणी रोजगार जर उपलब्ध झाला असता तर निश्चित त्याचा फायदा माझ्या समाजाला झाला असता, माझ्या भागाला झाला असता आणि आपल्या सर्वांना त्या ठिकाणी फायदा झाला असता, खेड तालुक्याला फायदा झाला असता. रस्त्यांचा विचार करता आपल्या भागाचे रस्ते पहा आणि आंबेगाव म्हणजे मंचरपासून आपण भीमाशंकर जाणार असता पहा यात तुम्हाला फरक लगेच दिसून येईल. त्यात खऱ्या अर्थानं जे विकास आराखड्यातले जे वाहनतळ आहे ते डेव्हलप करायचे आहे. तर माझं असं म्हणणं होतं की जर 23 किलोमीटर पोखरीच्या ठिकाणी जर तुम्ही वाहनतळ डेव्हलप करत असाल तर आमच्याकडे घोरगिरी आहे, टोकवडा आहे, मंदुशी आहे. 10-12 किलोमीटरच्या आतमध्ये ती वाहनतळ आपल्याला उभं करता आलं असतं ज्यातून आमच्या स्थानिक ज्या मुलं आहेत त्यांना त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असतात. या संदर्भामध्ये आम्ही मागच्याच हप्त्यामध्ये सुनीतारावांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांना आम्ही त्या संदर्भात पत्र पण दिलेलं आहे आणि घोरगिरीपासून साधारण भीमाशंकर 8 किलोमीटर आहे. 5 किलोमीटरचा रस्ता म्हणजे आता आपण गाडी तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतो घोरगिरी ते कुतुर्ण्यापर्यंत. तर आम्ही कुतुर्ण्यामध्ये एखादं वाहनतळ व्हावं आणि कुतुर्ण्यापासून भीमाशंकर साधारण 2-2.5 किलोमीटरचा ट्रॅक आहे. तर बालाजीच्या धर्तीवरती बालाजीला जसे लोक खालून पायऱ्याने पाय जातात किंवा पायचा ट्रॅक पण आहे त्या पद्धतीने जर 2 किलोमीटरचा जर ट्रॅक किंवा पायऱ्या जर झाल्या तर निश्चित आपल्या भागातून या ठिकाणी पर्यटन असतील किंवा भाविकांची संख्या वाढेल आणि माझ्या भागाच्या विकासाला त्यातून हातभार लागेल अशी मागणी देखील आम्ही या निमित्तानं सुनीतारावांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे पुणे ग्रँड टूरचा एक 2027चा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये पालखेवाडी, कारपुडी, कोकवडे असेल, हेणे नायपट, चिखली फाटा असेल आणि वाडा घोडेगाव असेल या 3 रस्त्यांसाठी तो ग्रँड टूरचा रस्ता आहे. त्या 3 रस्त्यांसाठी साधारण 34.10 कोटी रुपयाची मागणी या ठिकाणी या निमित्तानं आम्ही सुनीतारावांकडे केलेली आहे आणि येत्या काळामध्ये त्या ग्रँड टूरसाठी जो निधी लागणार आहे तो उपलब्ध करून देण्याचा शब्द या निमित्ताने वहिनींनी आम्हाला दिलेला आहे. ही सर्व कामं करत असताना माझ्या भागाचा, माझ्या समाजाचा विचार व्हावा आणि खऱ्या अर्थानं खेड तालुक्यातलं हे वैभव आहे. भीमाशंकर आपल्या तालुक्यातच आहे. माझं तर याच्यानंतर असा विषय राहणार आहे की माझा जो वाडा वाशिंद गट आहे त्या वाडा वाशिंद गटाचं नाव
वाडा भाषेत भीमाशंकर गड व्हावं अशी देखील मागणी मी या निमित्तानं पुढे करणार आहोत. एवढं सांगत या ठिकाणी थांबतो.